नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला मंडळी, जाणून घेऊयात राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं दुपारी 3 वाजता लोकार्पण केलं जाईल. मुंबईतील कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर शहरातील मुंबईकरांनी या मार्गाला चांगली पसंती दिली होती आणि त्यानंतर आता याच मार्गातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकेचंही लोकार्पण केलं जातं आणि त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा सागरी प्रवास जो आहे तो सागरी किनारा मार्ग व्हाया सी लिंक अवघ्या काही मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्रीही उपस्थित राहतील. मुंबई सागरी रस्त्याच्या दक्षिण प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेला मुंबई किनारा रस्ता प्रकल्प आणि अस्तित्वात असलेल्या वांद्रे वरळी सेतूला जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे यापूर्वीच्या ज्या मार्गांचं लोकार्पण करण्यात आलं, जे मार्ग खरं तर आता वेगवान पद्धतीने थेट जर आपण लक्षात घेतलं तर वरळीपासून तर मंत्रालयापर्यंत जाण्याकरता प्रवास जो आहे यापूर्वी तासाचा लागत होता, तिथं आता साधारण 17 ते 18 मिनिटात मुंबईकर जे ते वेगवान पद्धतीने प्रवास करतात. आणि त्याचबरोबर आता पुन्हा जर आपण लक्षात घेतलं तर वांद्रे ते वरळी हा जो एक प्रवास आहे तो पूर्ण करण्याकरता आता एक वेगळ्या मार्गिकेचं लोकार्पण जे ते लवकरच केलं जाते. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, कोस्टल रोड प्रकल्पाचा आणखीन एक महत्त्वाचा टप्पा जो आहे त्याचं लोकार्पण केलं जातंय. मुंबईकरांचा प्रवास आणखीन सोयीस्कर होणार का? अगदी बरोबर आहे विशाल. आपण आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता हे खास दृश्य दाखवतोय. हे ड्रोन फुटेज आहे. वरून आकाशातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा नवीन जो वरळी सिलिंग पासून ते बँड्रापर्यंतचा जो मधला 135 मीटरचा जो गर्डर आहे तो कसा दिसतो, रोड कसा दिसतो हे आपण लोकांना दाखवतोय, आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. आणि इथे आपण जर पाहिलं तर हे टप्पे लावलेत. सुरुवातीला रोड कसा होता, इथला समुद्र कसा होता, साईडचा रोड जो आहे वरळीचा तो कसा होता आणि त्यानंतर आता बनून रोड कसा तयार झालेला आहे हे आपण दाखवतोय. याचबरोबरीनं आता साधारणपणे आज संध्याकाळी 7 वाजता सामान्य लोकांकरता खुला केला जाणार आहे आणि याची पूर्ण तयारी झालेली आहे. इथं जे सगळे येतील मंत्रीगण ते इथं येऊन या सगळ्या हा नवीन जो कोस्टल रोड आहे त्याचं उद्घाटन करतील. आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी त्याच पद्धतीनं हिंडाई कंपनी जी आहे यांनी हा पूल बांधलेला आहे. हा पूल बांधल्यानंतर सेफ्टी कशी असेल, सुरक्षा कशी असेल याबाबत देखील मोठी चर्चा होती. सर, जिस तरह से ये ड्रीम प्रोजेक्ट है लगभग कंप्लीट हो चुका है. आज 7 बजे से यहाँ से सब गाड़ियाँ जाएंगी. कंस्ट्रक्शन कंपनी ने किस तरह सेफ्टी के मेजर्स यहाँ पे रखे हुए हैं? देखिए, ये एक मरीन प्रोजेक्ट है तो हमें सेफ्टी के हर वो चीज़ों को ध्यान में रखना होता है. काफ़ी बड़ी हैवी लिफ्टिंग हुई है. सो हर प्रोसेस को पहले से देखना, पढ़ना, उसको समझना, उसमें सारे रिस्क फैक्टर को एनालाइज करने के बाद ही एक मेथड डिसाइड होता है. ये एक बड़ा चैलेंज था ये गर्डर का, वो किस तरह से पूरा किया, कितने दिन लगे? इनफैक्ट जो प्लेसमेंट टाइम है दैट इज लेस देन एन आवर, बट प्रिपरेशन टाइम इज, यू कैन से, इज ऑलमोस्ट 6 months when you do such an activity. So all I can say कि 6 महीने की मेहनत 1 घंटे में आपको रिजल्ट दिखाती है. काम करने के लिए इसके लिए फर्स्ट टाइम इंडिया में फ्लोट ओवर मेथड का यूज़ किया गया ओपन सी कंडीशंस के अंदर. काफ़ी टेक्निकली चैलेंजिंग काम है वो. विदेश की बहुत सी कंपनियों ने इस चीज़ को ना बोल दिया था और मैं इसको बहुत गर्व के साथ कहना चाहता हूँ कि भारतीय कंपनियों ने मिल करके इस काम को सक्सेसफुली करके दिखाया कि ये चीज़ें हो सकती. प्युअर इंडिया, पूर्ण भारतीय सगळे कंपनी आहेत त्यांनी या बनवलेला आहे. आणि सेफ्टी म्हणजे इथे जर आपण आलं तर गाड्या तर स्पीडली असणार कारण का विदाउट सिग्नल है. सेफ्टी के लिए रिफ्लेक्शन रहेगा, साइड में पट्टियां रहेगी, लाइट रहेगी, उसकी क्या मेजर्स किए गए? सारे रिफ्लेक्टिव टेप मार्शल का डिप्लॉयमेंट किया गया है और बीच में फ्लशर्स लाइट या ब्लिंकर्स वगैरह दिए गए हैं ताकि किसी प्रकार से ट्रैफिक को कोई अवरोध कहीं पे न उत्पन्न हो और स्मूथ ट्रैफिक हमारा चले. बीच बीच में हमने स्पीड लिमिट का भी बोर्ड लगा रखा है ताकि वो अपने स्पीड को, गति को कंट्रोल में कर सके. हे महत्वाचं आहे स्पीड लिमिटचं, कारण का ज्यावेळी वरळी सीलिंग बनला होता त्यावेळेस बऱ्याच गाड्यांचे ऍक्सिडेंट झाले होते. कर्व आहेत, वळणं आहेत आणि काही ठिकाणी तर एकदम ड्रास्टिक पूर्णपणे असा टर्न आहे आणि त्यामुळे कुठेतरी दुर्घटना होऊ शकते याची पूर्णपणे काळजी घेतली गेली आहे. स्पीड लिमिट्स लावले गेलेले आहेत, लाईट्स लावले गेले वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि इथे जो या रस्त्यावरून जो प्रवासी जाईल किंवा जी वाहतूक जाईल त्यांना पूर्णपणे सुरक्षितपणे हा संपूर्ण टप्पा जो तो पार करता येईल.
या सगळ्या आपण जर पाहिलं धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण असं या कोस्टल रोडला नाव दिलं गेलेलं आहे। मरीन ड्राईव्ह ते बँड्रा फक्त 12 मिनिटात विशाल, फक्त 12 मिनिटात 30 ते 36% इंधनाची बचत, वेळेची बचत तर खूप होणारच आहे। पर्यावरणाची हानी जी आहे ती मोठ्या प्रमाणात यामुळे कमी होणार आहे। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक